नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातली एक नंबर चॅनल आहे. या चॅनलची वेळेस 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं आलेलो आहे मी आणि इथं उपोषण चालू आहे. हे उपोषण करते आपल्या सोबत आहेत. यांचं उपोषण तब्बल किती दिवस झालं? 9 दिवस झाले यांचं उपोषण इथं चालू आहे आणि आता पाऊस येतोय, पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस पण इथं थोडा येतोय आणि अशाच ह्या कंडिशन मध्ये इथं 9 दिवस झालं आणि ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस उपोषणाला बसल्यात. नेमकं यांच्या मागण्या काय आहेत आणि का सतत उपोषणाला बसतात त्याच आपण खरं जाणून घेणार आहे तुमच्याकडून. काय नाव तुमचं? माझे नाव सुवर्णा दिलीप सिंग राजपूत. मी संत गाडगेबाबा आश्रमशाळा मंगरूळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या शाळेत प्रयोगशाळा परिचारक म्हणून कार्यरत आहे आणि हे माझे 4थे उपोषण आहे. मी दिवाळीत पण उपोषणाला बसली होती आणि आता 2 मार्चला माझं उपोषण स्थगित केलं होतं. त्यावेळेस मला आश्वासन दिलं गेले होते की तुमचे वेतन तुमच्या खात्यावर जमा केलं जाईल आणि लेखी पत्र पण दिले होते. पण अद्याप देखील अजून माझे वेतन देयके सादर केलेले नाहीत आणि आता मार्च एंडिंग आली आहे. मी आता 9 दिवसापासून इथं उपोषण करते पण अजून देखील माझे वेतन देयके सादर करत नाहीत व मला न्याय देत नाहीत. मी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन बसली आहे उपोषणाला. समाज कल्याण अधिकारी साहेबांनी म्हणजे शुक्रवारपासून मी मंगळवारी बसलेली होती उपोषणाला. शुक्रवारपासून फक्त हेच सांगतायत की मी मुख्याध्यापकांना बोलून घेतो. मुख्याध्यापकांना बोलून मुख्याध्यापक त्यांचं ऐकत नाहीत का? कारण मुख्याध्यापक ही म्हणजे समाज कल्याण अधिकारीच आमचं वेतन, सगळ्या शाळेतले कर्मचाऱ्यांचं वेतन, वेतनेतर अनुदान ही सगळं समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या सहीनच होतंय आणि आमच्या शाळेतले म्हणजे आमची शाळा ही त्यांच्या अंडर येते म्हणून त्यांना तेवढे अधिकार आहेत की मुख्याध्यापकांना त्यांनी जर प्रेशरनं सांगितलं तर मुख्याध्यापक लगेच वेतन देयके आणतील. मग मुख्याध्यापक का बरं ऐकत नाही त्यांचं किंवा ऐकत नाहीत तर मग त्यांच्यावर कारवाई का बरं करत नाहीत? माझ्याकडे 4 पत्र आहेत. मी 4 वेळेस उपोषणाला बसली होती. 4दा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी मला पत्र दिलेत की वेतन देयके तुमचे 7 आता मागे उपोषण मी सोडलं 2 तारखेला. त्यावेळेस 7 दिवसात तुमचे वेतन देयके जर सादर नाही केले तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, म्हणजे कडक कारवाई केली जाईल. पण त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांच्यावर कारवाई करत नाहीत म्हणून ती वेतन देयके सादर करत नाहीत आणि इकडं मी माझी म्हणजे उपोषणाला बसले. तब्येत आता पूर्ण खालावलेली आहे. कलेक्टर साहेबांनी तसा पत्रव्यवहार पण केलाय समाज कल्याण अधिकाऱ्यांना आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना आणि अध्यक्ष शाहू शिक्षण संस्था यांना पत्रव्यवहार केलाय की जर संबंधित महिलेच्या म्हणजे जीवाला काय झालं, त्यांची प्रकृती गंभीर झालेली आहे, त्यांच्या जीवाला जर काय झालं तर ही सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. तरी देखील काल त्यांना पत्रव्यवहार झालाय तरी आज दिवसभरामध्ये त्यांनी वेतन देयके सादर करत नाहीत. मग माझं कलेक्टर साहेबांना एवढी विनंती आहे की तुम्ही मुख्याध्यापकावर किंवा संस्थेवर कडक कारवाई करा. कारण ती कारवाई करत नाहीत म्हणून ती माझे वेतन देयके सादर करत नाही आणि परत एखाद्या महिलेला उपोषणाला बसावं लागतंय. परत आता माझी प्रशासकीय मान्यता झाली आहे, मास्टरवर सह्या झाल्या आहेत. मग वेतन सादर करायला काय हरकत आहे? वेतन तर सगळ्या कर्मचाऱ्यांना वेतन दिले तसं मला पण वेतन द्यावं ना. पण वेतन देत नाहीत कारण त्यांच्यावर कडक कारवाई होत नाहीत. आणि समाज कल्याण अधिकारी साहेबांनी गेल्या 1-1.5 वर्षापासून जे निलंबित आहेत मुख्याध्यापक प्राथमिक विभागाचे आमच्याच शाळेतले, त्यांचं सगळं वेतन काढलेलं आहे. आताच म्हणजे गेल्या महिन्यात त्यांचं वेतन झालेलं आहे असं आम्हाला माहिती आहे. मग जर निलंबित माणसाचं वेतन होत असेल तर माझा तर कोर्टाचा आदेश आहे, संबंधित कार्यालयाचे सगळे पत्रव्यवहार आहेत, त्यांची प्रशासकीय मान्यता आहे. मग माझे वेतन का बरं होत नाहीये? आणि निलंबित म्हणजे जी अनियमितता आहे ती तुम्ही चालवतायत. भरपूर अनियमितता असते आणि ती अनियमितता आहे पण कारण निलंबित मुख्याध्यापकाचं वेतन काढणं ही काय नियमात नाही ना. आणि कोर्टाचा आदेश असून त्यांचं जर वेतन निघत नसेल तर मग अनियमितता चालवताय आणि नियमामध्ये जी आहेत त्यांना तुम्ही न्याय देत नाहीत, असंच झालं ना. संस्था चालक जे आहेत ते तुमच्याकडे आले होते का इथं? नाही, संस्थेकडनं शाळेकडनं कोणीच आलं नाही अजून. मुख्याध्यापक पण इथं आले नाहीत. मुख्याध्यापक कार्यालयात येत आहेत का नाही ते पण मला माहित नाही. पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना बोलून घेतो. म्हणजे हे तुम्हाला सांगितलं असं किती दिवस झाले सांगून तुम्हाला की बाबा त्यांना जे तुमच्या शाळेतले जे मुख्याध्यापक आहेत किंवा संस्था चालक आहेत त्यांना बोलून घेतो म्हणून कधी सांगितलं होतं? त्यांनी शुक्रवारी सांगितलं होतं मला.
शुक्रवारी सांगितलं होतं की आम्ही मुख्याध्यापकांना बोलून घेतो, सांगतो. मग शुक्रवारपासून कंटिन्यू ज्या वेळेस कार्यालय चालू त्यावेळेस कंटिन्यू तीच सांगितलं जाते का मुख्याध्यापकांना बोलवलं जाते आणि सांगितलं जाते. मग मुख्याध्यापक का बरं ऐकत नाहीत त्यांचं? त्यांनी कडक कारवाई त्यांच्यावर जर केली तर त्यांना ऐकावंच लागेल ना, कारण ती शेवट आम्ही त्यांच्या अंडर येतो सगळे कर्मचारी समाज कल्याण अधिकारी साहेबांच्या. इथं कलेक्टर ऑफिस मधून कोण बाहेर आलं होतं का तुमच्यासाठी भेटण्यासाठी? नाही, कलेक्टर ऑफिस मधून कोण आलं नाही बाहेर. आतापासून कोण आले नेमकं तुम्हाला भेटायला? आतापर्यंत समाज कल्याण अधिकारी आज सकाळी येऊन गेले फक्त, आणि मुख्याध्यापकांना मी बोलून घेतो असं म्हणले. तर आता कितवा दिवस चालू आहे तुमचा उपोषणाचा? माझा आता 9वा दिवस आहे आज. असंच किती दिवस पुढे चालू राहणार उपोषण? जोपर्यंत माझे वेतन देयके कार्यालयात सादर होत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहणार आहे. तुम्हाला उपचाराची गरज आहे असं डॉक्टरने म्हणले होते मला. त्यांनी, तुमचे पती आहेत ना, ते पतीने मला सांगितलेलं आहे की तुम्हाला उपचाराची गरज आहे असं डॉक्टर म्हणत होते. तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. मग काय? हो, कारण माझं एकाच महिन्यात 2 उपोषण झाले, एक 5 दिवसाचं आणि आता ही आज 9वा दिवस आहे. म्हणून डॉक्टरांना पण माहिती होतं की यांचं उपोषण अगोदर झालंय, म्हणजे एकाच महिन्यातली 15 दिवसाचा गॅप झालाय फक्त. मग त्यांनी 3ऱ्या दिवसाला एक लेडीज डॉक्टर आल्या होत्या, त्यांनी त्याच वेळेस म्हणलं की तुम्हाला उपोषण करून म्हणजे अशक्त झालाय तुम्ही, म्हणून तुम्हाला उपचाराची गरज आहे, तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल. मग मी त्यांना म्हणलं की वेतन म्हणजे मला न्याय मिळेपर्यंत मी उपचार घेणार नाही. असं कंटिन्यू 3ऱ्या दिवसापासून आतापर्यंत चालूच आहे की दररोज डॉक्टर माझे म्हणजे उपचाराची गरज आहे, तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल म्हणून सांगतायत. आणि युरिन पेटर्न पॉझिटिव्ह येऊन म्हणजे SP ऑफिस व कलेक्टर ऑफिसला आरोग्य विभागाचा पत्रव्यवहार चालू आहे, पण अजून देखील मला न्याय मिळत नाही. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही इथं आला होता त्यावेळेस पासून तुम्ही पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तुम्हाला काय म्हणून इथून उपोषण तुमचं संपण्यात आलं होतं? म्हणजे तुम्हाला न्याय दिला जाईल असं म्हणलं होतं. दिवाळीत ज्या वेळेस माझं उपोषण संपलं म्हणजे स्थगित केलं त्यावेळेस एक सुनावणी घेतली, म्हणजे एक नॉमिनियल सुनावणी घेतली आणि सगळ्यांचं वेतन आणि वेतनेतर बंद करण्यात येईल असं मला लेखी पत्र दिलं होतं. आणि माझं उपोषण स्थगित झाल्यानंतर 8 दिवसानंतर सगळ्याचं वेतन झालं. आता पाऊस सुरू होत आहे, तुम्ही पावसात पण उपोषण करताय, मग इथे तुम्हाला म्हणजे मंडप नाही किंवा काही नाही, कसं उपोषण करताय मग तुम्ही? आता तेवढी परिस्थिती नाही ना साहेब, कारण 2.5 वर्षापासून माझं वेतन थकीत आहे. म्हणून त्या वेतनासाठी मी 9 दिवसापासून इथं उपाशी बसलेली आहे आणि पैसा नसल्यामुळे मी मंडप पण ही टाकू शकत नाही. म्हणून मला आता पाऊस असो का काय असो इथं थांबावंच लागेल. मला सांगा, आता तुम्हाला मागणी नेमकं तुम्हाला प्रशासनाकडून काय मागणी पाहिजे? तुम्हाला नेमकं मागणी काय? माझी मागणी आता एकच राहिली आहे, फक्त माझं वेतन देयक सादर करावं. कारण मी उपोषण करूनच सगळ्या म्हणजे माझी प्रशासकीय मान्यता मी उपोषण करून काढलेली आहे. परत प्रस्ताव संस्थेकडनं दाखल होत नव्हता कार्यालयाला, ती पण माझं दिवाळीत उपोषण झालं, सुनावणी झाली, त्याच्यानंतर प्रस्ताव दाखल झाला. पुन्हा आता उपोषण झालं मागे 2 मार्चला जे स्थगित केलं त्या उपोषणात मला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि वेतन देयके तुमच्या 7 दिवसात सादर करण्यात येतील, म्हणजे सादर करावेत असं मुख्याध्यापकांना पत्र काढलेलं होतं. मग मला काय आता मुख्याध्यापकांना पत्र काढले आणि मला प्रशासकीय मान्यता भेटली म्हणून वेतन मिळून गेलं अशा आशेवर मी उपोषण स्थगित केले होते. पण मी उपोषण स्थगित करताना लिहून दिले होते की मला जर वेतन मिळाले नाही तर मी पुन्हा उपोषण चालू करेल. तसं मी 17 तारखेपासून उपोषण चालू केलंय, पण आतापर्यंत मला न्याय मिळालेला नाही. आता मला सांगा, तुमचं पुढलं पाऊल काय असणार आहे तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर? माझी मागणी जर पूर्ण नाही झाली तर मी इथंच या जागेवर जोपर्यंत माझा प्राण म्हणजे शरीरातनं प्राण जात नाही तोपर्यंत मी इथंच उपोषण करणार आहे. बघा, इथं धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो होतो आपण, जिल्हाधिकाऱ्यालय समोर इथं आहे मी आणि इथं उपोषण चालू आहे. आजचा तब्बल 9वा दिवस आहे आणि यांना भेटण्यासाठी कुणीही आलेलं नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एक फक्त अधिकारी आले होते, त्यांनी त्यांना भेटून गेलेले आहेत. त्यांचे जे संस्थाचालक आहेत ते आले नाहीत किंवा शाळेमधले कुणीही त्यांच्यापाशी भेटण्यासाठी आलेलं नाही तर असं म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची तब्येत पण खालवल्यासारखं वाटते आपल्याला. त्यांना उपचाराची सक्त गरज आहे असं डॉक्टर यांना सांगितलेलं आहे आणि डॉक्टरकडून SP ऑफिसला सतत पत्रव्यवहार चालू आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी हे उपोषण जे आहे त्यांचं 4थं उपोषण आहे, बरोबर? 4थंच आहे ना? 4थं उपोषण त्यांचं आहे. दिवाळीत पण ह्यांनी लोक सण साजरा करतात त्या पिरियडमध्ये त्यांनी इथं उपोषणाला बसलेले होते आणि आज पण देखील त्यांनी इथं उपोषणाला बसलेले आहेत. पावसाचे दिवस आहे आणि सध्या पाऊस येतोय धाराशिव शहरामध्ये, थोडा थोडा पाऊस येतोय. अशा पावसामध्ये त्यांनी इथं उपोषण करतायत. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे, कसा वाटला विषय नक्कीच कळवला. काय वेगळे विषय खाली मास्क नंबर दिलेला आहे तर मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.